मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात सध्या वादात सापडली आहे। विरोधकांकडून या जाहिरातीवरून आता दावे केले जात आहेत, त्यामुळे राज्याच्या राजकारणात देखील खळबळ उडाली आहे। तर तिकडे बीडमध्ये जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो असलेला एक बॅनर चर्चेचा विषय ठरतोय, त्यामुळे तिकडे देखील एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात नेमकं काय घडतंय या जाहिरातीवरून। देवा भाऊची जाहिरात, राजकारणात चर्चा जोरात। फडणवीसांची जाहिरात देणारा तो नेता कोण? महाराजांचा फोटो, पुष्पवृष्टी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खाली देवा भाऊ असा मजकूर। वृत्तपत्र आणि मुंबईभर लागलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या याच जाहिरातींवरनं आता संशयाचे ढग दाटू लागले। साधारणतः जाहिरात कुणी दिली याचा मजकूर सगळ्यात खाली असतो, पण फडणवीसांच्या या जाहिरातीखाली त्याचाही उल्लेख नाही आणि यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणात ही जाहिरात कुणी दिली यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहे। रोहित पवार यांनी मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी ही जाहिरात दिल्याचा दावा केलाय। एकीकडे राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसंच अनेक विमानतळांवर कोट्यावधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली। परंतु देवेंद्र फडणवीसांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता। या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर दिल्या असल्याचं समजलं आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्र पक्षाचे आहेत असं देखील कळतंय। मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीनं परस्पर